तर मस्त मऊ लुसलुशीत असे घरच्या तांदळापासून अप्पे तयार झालेले आहेत. इथं मी इडलीचा तांदूळ न वापरता घरच्या तांदळापासून अप्पे बनवलेले आहेत. मुलांच्या टिफिनमध्ये द्यायला सुद्धा अगदी पौष्टिक अशी ही रेसिपी आहे. तर अप्पे बनवण्यासाठी इथं मी 3 वाटी घरचाच तांदूळ घेतलेला आहे. तुम्ही कोणतेही जाडे तांदूळ किंवा रेशनचे तांदूळ वापरू शकता. मी भात बनवते त्याच घरच्या तांदळापासून अप्पे बनवणार आहे. इंद्रायणी तांदूळ सोडून तुम्ही कोणतेही जाडे तांदूळ किंवा रेशनचे तांदूळ वापरू शकता. तर 3 वाटी तांदळासाठी इथं मी 1 वाटीला थोडी कमी उडीद डाळ घेतलेली आहे त्याच वाटीने, आणि त्याच वाटीने 3 चमचे हरभरा डाळ घेतलेली आहे. हरभरा डाळ नक्की घाला, म्हणजे अप्पे मस्त खमंग असे लागतात चवीला. त्याचबरोबर पीठ लवकर आंबतं. आता अर्धा चमचा मी मेथीदाणे घातलेले आहेत. आता डाळ आणि तांदूळ आपण 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ. डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामध्ये आता पाणी घालू. पाणी थोडं जास्तच घालायचं, म्हणजे डाळ तांदूळ चांगले भिजतात. आता पाणी घातल्यानंतर 5 तास डाळ तांदूळ भिजत ठेवू. तर जवळजवळ 5 तास झालेले आहेत. डाळ तांदूळ चांगले भिजलेले आहेत. आता डाळ आणि तांदूळ बारीक असे वाटून घेऊ. अप्पे मऊ लुसलुशीत असे होण्यासाठी इथं मी 1 वाटी शिजवलेला भात घेतलेला आहे. तर डाळ तांदूळ मी 5 वाजता संध्याकाळी बारीक वाटत आहे. तर हा सकाळचाच भात आहे. भात घातल्यामुळे मस्त मऊ लुसलुशीत असे अप्पे तयार होतात. पोहे किंवा खाण्याचा सोडासुद्धा घालायची गरज भासत नाही. आता शिजवलेला भात मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे. याचसोबत थोडे डाळ तांदूळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ. थोडंसं पाणीसुद्धा घालू यामधलंच, कारण डाळ तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेले होते. आणि चांगलं बारीक असं वाटून घेऊ. शिजवलेला भात असल्यामुळे मी हे पीठ बारीक असं वाटून घेतलेलं आहे. आता उरलेल्या डाळ तांदळाचं पीठ मी भरभरीत असं वाटून घेणार आहे. आता हे तयार केलेलं पीठ आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊ. भांडं मोठंच घ्या, म्हणजे पीठ आंबल्यानंतर भांड्याच्या बाहेर पीठ सांडत नाही. आता उरलेले डाळ तांदूळ आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये लागेल तसं काढून घेऊ. मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ तांदूळ थोडे काढून घेतल्यानंतर डाळ तांदळामधलंच पाणी मी घालून चांगलं भरभरीत असं वाटून घेतलेलं आहे. या पद्धतीने बघू शकताय, मस्त भरभरीत वाटून घ्यायचं, म्हणजे अप्पे मस्त मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असे तयार होतात. उरलेल्या सर्व डाळ तांदळाचं पीठ मी चांगलं भरभरीत असं वाटून घेतलेलं आहे. चमच्याने पीठ चांगलं मिक्स करून घेऊ. जास्त हे पीठ घट्टसरसुद्धा ठेवायचं नाही आणि जास्त पातळसुद्धा ठेवायचं नाही. या पद्धतीने बघू शकताय, सरसरीत असं ठेवायचं, म्हणजे अप्पे चांगले जाळीदार असे तयार होतात. पीठ जर जास्त पातळ असं झालं तर अप्पे फुगत नाहीत, आणि जास्त घट्टसर झालं तर दडदडीत किंवा घट्टसर असे अप्पे तयार होतात. आता हे पीठ मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. यावरती आता पॅकबंद असं झाकण ठेवून देऊ. त्याचबरोबर पावसाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळं यावरती आता उबदार असं मी कापड ठेवलेलं आहे, म्हणजे पीठ चांगलं आंबतं. आता हे पीठ आपण चांगलं रात्रभर आंबवण्यासाठी ठेवून देऊ. जवळजवळ 10 ते 12 तास पीठ आंबवण्यासाठी ठेवून द्यायचं. तर दुसऱ्या दिवशी सकाळी बघू शकताय तुम्ही, पीठ मस्त आंबलेलं आहे, फुगून वरती असं आलेलं आहे, आणि पिठाला जाळीसुद्धा मस्त सुटलेली आहे. अगदी हलकं असं पीठ तयार झालेलं आहे. चमच्याने आता चांगलं मिक्स करून घेऊ. जास्तसुद्धा अगदी मिक्स करायचं नाही. पीठ मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आता चवीनुसार मीठ घालू आणि मिक्स करून घेऊ. पिठामध्ये मीठ मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण याचे अप्पे तयार करून घेऊ. त्यासाठी अप्पे पात्र मी गरम करून घेतलेलं आहे. आता थोडं थोडं अप्प्याच्या तव्यामध्ये तेल घालू. तेल घालून झाल्यानंतर अप्प्याच्या तव्यामध्ये कडेनं पीठ घालायचं आहे. अप्प्याच्या तव्यामध्ये सुरुवातीलाच मध्ये पीठ घालू नका, नाहीतर करपतात अप्पे. कडेनं पीठ घालून झाल्यानंतरच मध्ये पीठ घालायचं आहे अप्प्यासाठी. अप्प्याच्या तव्यामध्ये पीठ घालून झाल्यानंतर गॅस आता मीडियम करून एक अर्धा मिनिट यावरती झाकण ठेवू, म्हणजे एका बाजूने अप्पे चांगले खरपूस असे भाजले जातात. तर साधारण अर्धा मिनिट झालेला आहे. अप्पे मस्त फुगलेले आहेत आणि एका बाजूने चांगले खरपूस सोनेरी रंगावरती भाजलेले आहेत. आता हे चमच्याने आपण पलटून घेऊ. सर्व अप्पे पलटून घेतल्यानंतर गॅस मीडियमच करून
अर्धा मिनिट दुसऱ्या बाजूने सुद्धा आप्पे चांगले भाजून घेऊ. मीडियम गॅसवरतीच भाजा, म्हणजे ते आतूनसुद्धा चांगले भाजले जातात आणि कच्चे राहत नाही. तर जवळजवळ अर्धा मिनिट झालेला आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आप्पे मी चांगले भाजून घेतलेले आहेत. या पद्धतीने सोनेरी रंगावरती मस्त आप्पे भाजून घ्यायचे, म्हणजे आतूनसुद्धा ते चांगले शिजले जातात, कच्चे राहत नाहीत. आता सर्व आप्पे आपण चाळणीमध्ये काढून घेऊ आणि उरलेल्या पिठाचे या पद्धतीने आप्पे तयार करून घेऊ. सकाळच्या नाश्त्यामध्ये ओल्या नारळाच्या चटणीसोबत हे डाळ तांदळाचे आप्पे खायला एक नंबर असे लागतात. मस्त जाळीदार असे मऊ लुसलुशीत आप्पे घरच्या तांदळापासून तयार झालेले आहेत. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू अशाच एका मस्त आणि झटपट रेसिपीसोबत. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.